जय हिंद मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण जीकेचे IMP प्रश्न बघणार आहोत, जे वारंवार परीक्षेला विचारले जातात। तर चला मित्रांनो, टाइम वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो आणि 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑलिम्पिक 2024 चे आयोजन कोठे केले गेले होते? तर ऑलिम्पिक 2024 चे आयोजन ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक 2024 चे आयोजन केले होते। ऑलिम्पिक स्पर्धा हे दर 4 वर्षांनी होते मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हा प्रश्न विचारला जातो। ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर प्रत्येकी 4 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाते। प्रश्न क्रमांक 3 आहे, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4, टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? तर टेलिफोनचा शोधकर्ता आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल, हे टेलिफोनचा शोधकर्ता आहेत। प्रश्न क्रमांक 5, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर व्याघ्र प्रकल्प हे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान या राज्यात रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी सत्याचे प्रयोग व आत्मकथा हे पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन या वायूची पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त टक्केवारी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, शरीरात कॅल्शियम शोधण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन डी हे शरीरातील कॅल्शियम शोधण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व आहे। प्रश्न क्रमांक 9 काय आहे, भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय संख्याशास्त्राचे जनक हे प्रशांत चंद्र महालनोबिस यांना भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते। IMP प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 10 महत्त्वाचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? तर सूर्यमालेतील शुक्र हा ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो। ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणते भारतीय शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर भारतातील विचारले आहे म्हणून भारतातील जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो। IMP प्रश्न आहे मित्रांनो, पुणे कारागृह 2025 या वर्षी विचारला गेलेला आहे प्रश्न। खाण्याचा सोडा म्हणजे काय? तर खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याचा सोडा म्हणून ओळखला जातो। काय? सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याचा सोडा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 13 काय आहे, भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे। व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात। प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नसतो? तर याचे योग्य उत्तर आहे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा इंद्रधनुष्यात नसतो। महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण आहे? तर अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण म्हणून ऑप्शन क्रमांक 3 सौर ऊर्जा यास अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 16 आहे, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हरिजन वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? IMP प्रश्न आहे मित्रांनो, तर हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी यांनी लिहिलेले होते। प्रश्न क्रमांक 17 काय आहे, खालीलपैकी कोणते डेटा स्टोरेज डिव्हाइस नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मॉडेम। मॉडेम हे डेटा स्टोरेज डिव्हाइसचे उदाहरण नाही। IMP प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती। तुम्ही मला याचे उत्तर कमेंट मध्ये सांगायचे, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। प्रश्न क्रमांक 19 काय आहे, लोहाचे रासायनिक नाव किंवा संज्ञा काय आहे? तर लोहाचे रासायनिक संज्ञा ही Fe फेरम, नाव विचारलं तर फेरम आणि संज्ञा विचारली तर Fe। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 राजधानीवरती प्रश्न विचारला जातो, मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? तर मणिपूरची राजधानी इम्फाळ ही आहे। इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे। तुम्हाला दिसपूर विचारलं, दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे। आगरतळा विचारली तर त्रिपुरा राज्याची राजधानी आहे आणि कोहिमा विचारली तर नागालँड राज्याची राजधानी कोहिमा आहे। प्रश्न क्रमांक 21 काय आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्यालय आहे। IMP प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर एलोरा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर याचे जुने नाव काय होते मग? तर छत्रपती संभाजीनगर याचे जुने नाव औरंगाबाद असे होते. काय? औरंगाबाद असे होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य हे सदरक्षण आहे, खरं निग्रह आहे. हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24 काय आहे? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष देखील होते. तिघच्या तिघ प्रश्न. क्रमांक 25 काय आहे? राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडे शपथ घ्यावी लागते? राज्यपालांना कोण शपथ घेतो मग? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न बघितले आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.